नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जुलै महिना सुरू झाला आहे. आज आहे पहिला दिवस 1 जुलै 2026. क्लिअर. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे. याच दिवशी 1 जुलै 2020ला आपण या ठिकाणी हे चॅनल सुरू केलं होतं. 1 जुलै 2020ला आपला पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केला आहे आणि आज आहे 1 जुलै 2026. तब्बल 3000पेक्षा जास्त व्हिडिओ आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहेत. सांगायची गोष्ट काय आहे, या 6 वर्षामध्ये आपण एकही सुट्टी घेतलेली नाहीये. जे काय आपण कष्ट करतो, मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही जे तुमच्या स्वप्नांसाठी कष्ट करता, त्याच्यासाठी जी काही मेहनत करता, त्याच्यामध्ये तुमचं सातत्य असलंच पाहिजे, कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. बिलकुल कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ द्यायची नाही, तर तुमचं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच आज ना उद्या या ठिकाणी कंप्लीट होत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आज जे काही 6 वर्ष कंप्लीट झालेत आपल्या चॅनलला, त्याच्यामुळे तुमचं आणि माझं स्वतःचं देखील या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी टीमकडून या ठिकाणी खूप सारं अभिनंदन. क्लिअर. आज एकच इच्छा व्यक्त करतो, या ठिकाणी जेवढेही विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील, एक व्हिडिओला जाताना लाईक करून जावा. तेवढंच मला या ठिकाणी खूप छान वाटेल, तुमच्या शुभेच्छा मिळून जातील. क्लिअर. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. लिहून घ्या. ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 झाली होती. त्याच्यामध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे भारत, दुसऱ्या क्रमांकावरती आहे वैयक्तिक तटस्थ खेळाडूंचा ग्रुप, तिसऱ्या क्रमांकावरती आहे इटली आणि चौथ्या क्रमांकावरती आहे पोलंड. भारताने एकूण किती पदके जिंकली? तर भारताने एकूण 24 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 7 सुवर्ण पदके आहेत, 8 या ठिकाणी रौप्य पदके आहेत आणि 9 या ठिकाणी कांस्य पदक आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? SJFI यांच्या मार्फत सुवर्ण पदक 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विश्वनाथन आनंद यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो SJFI म्हणजे काय? स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया, भारतीय क्रीडा पत्रकार महासंघ यांच्याद्वारे या ठिकाणी सुवर्ण पदक 2026 देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात येतो, कशासाठी देण्यात येतो? तर लिहून घ्या. हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि असाधारण योगदानाचा गौरव करणारा एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे, जो की देण्यात आला आहे या ठिकाणी विश्वनाथन आनंद यांना. कोण आहेत विश्वनाथन आनंद? तर 5 वेळेस या ठिकाणी विश्व बुद्धिबळ विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. कधी कधी 1995, 2000, 2007, 2008 आणि 2010. ठीक आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. व्हिटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं परवीन शेख आणि डॉक्टर बरखा सुब्बा यांना. द अर्थ प्राइज 2026 देण्यात आला 3 जणांना, विवान, आर्याना आणि अव्याना यांना. बायटन पुरस्कार 2026 सुभानी शेख यांना. बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 के सत्यनारायण राजू यांना. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 सुदर्शन पटनायक यांना. वुल्फ पुरस्कार 2026 जैनेंद्र के जैन यांना देण्यात आला आणि हे पहिले भारतीय ठरले आहेत वुल्फ पुरस्कार मिळवणारे. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. यूकेच्या संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं हर्ष वर्धन यांना. आणि भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. हे जे काही प्रश्न असतात अशा प्रकारचे पुरस्कारांवरती प्रश्न आजकाल एक्झाम्सला या ठिकाणी वारंवार विचारले जात आहेत. अशाच प्रकारे हे सगळे प्रश्न 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी PDF मध्ये या ठिकाणी दिलेले आहे. आपली आज PDF संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी लॉन्च होणार आहे, कारण आज तारीख आहे 1 जुलै 2026. बरोबर. ज्या विद्यार्थिनींनी पेमेंट करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेत त्यांना संध्याकाळी 7 वाजता करेक्ट तुम्हाला PDF या ठिकाणी दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढून
घेऊ शकता. बरोबर, 3 प्रश्न मला वारंवार विचारण्यात येत आहेत. सर एकूण पेज किती आहेत? तर एकूण 75 पेज आहेत. सर या पीडीएफचे आम्ही झेरॉक्स काढू शकतो का? तर हो, बॅक टू बॅक याची झेरॉक्स काढायची आहे. आणि या पीडीएफचा फायदा होईल का? तर डोळे झाकून तुम्ही या ठिकाणी पीडीएफ घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, चालू घडामोडी ऑलमोस्ट सर्व एक्झाम्सला सेम असतात, सेम फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी चिंता करू नका. तुम्हाला या पीडीएफचा, या आपल्या युट्यूबच्या कंटेंटचा निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. ही पीडीएफ संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. आता राहिलेले विद्यार्थी की सर आम्हाला पीडीएफ घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे? 2च सोप्या स्टेप आहेत. तुमचा या ठिकाणी मोबाईल ओपन करा, फोन पे, गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा. बरोबर, QR कोड स्कॅन करून 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लवकरात लवकर या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. संध्याकाळी 7 वाजता पीडीएफ देतो, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. काल 2-4 जणांनी मला फोन केला की सर फोन पे डायरेक्ट नंबरला होत नाही. लक्षात घ्या, आमचा या नंबरचा फोन पे हा बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त QR कोडने स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक आहे. मग स्वाभाविक आहे, पहिले 3 कोण आहेत? तर लिहून घ्या. अमेरिका 1 नंबरला आहे, चीन 2 नंबरला आहे, UK 3 नंबरला आहे आणि भारत 4 नंबरला आहे. अमेरिका 806 युनिकॉर्न सकट 1 नंबरला आहे, चीन 381 युनिकॉर्न सकट 2 नंबरला आहे, UK 70 युनिकॉर्न सकट 3 नंबरला आहे, तर आपला भारत देश 61 युनिकॉर्न सकट या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आहे. प्रश्न आहे एखाद्या इंडेक्समध्ये भारताच्या स्थितीबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स प्रकाशित होत असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 157, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा, डिजिटल अर्थव्यवस्था 2026 मध्ये 5वा, AI कामगिरीच्या बाबतीमध्ये 4था, लष्करी खर्चामध्ये 5वा, शस्त्रास्त्र आयातीमध्ये 2रा, ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये 127वा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये 17वा, QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स मध्ये 13वा आणि हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये 4था. गोष्टी लक्षात राहतील? ठीक आहे, पुढचा प्रश्न लिहून घ्या. कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारची नवीन ग्रामीण रोजगार योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, पंजाब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. कोणती आहे ही ग्रामीण रोजगार योजना? तर VBGRAMG. बरोबर, ज्याचा फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन ग्रामीण. बरोबर, जुनी योजना होती मनरेगा नावाने, त्याच्या जागेवर ही योजना आलेली आहे. योजनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 60-40 असा निधीचा प्रमाण असणार आहे. म्हणजेच 100 रुपये जर निधी आला त्याच्यातील 60 रुपये हा केंद्र सरकारचा असेल, तर 40 रुपये हा या ठिकाणी राज्य सरकारचा असेल. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पर्याय क्रमांक B, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पंजाब बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1966, मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल गुलाबचंद कटारिया, राजधानी चंदीगड. एकच महत्वाचं धरण भाकरा नांगल नावाचं. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारत देश जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक म्हणून कायम राहिला असून बेंगलोरने किती युनिकॉर्नसह भारताची युनिकॉर्न राजधानी म्हणून आपला दर्जा कायम राखला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, 25 युनिकॉर्न सकट. आपण मगाच पाहिलं 61 युनिकॉर्न सकट भारत 4थ्या क्रमांकावरती आहे जागतिक लेवलवरती. या 61 मधील 25 युनिकॉर्न सकट बेंगलोर हा भारताच्या अंतर्गत युनिकॉर्न्स मध्ये अव्वल स्थानी आहे. बरोबर, 25 युनिकॉर्न सकट बेंगलोर 1 नंबरला आहे, तर 13 युनिकॉर्न सकट या ठिकाणी मुंबईचा 2रा क्रमांक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी नॅशनल डॉक्टर डे, राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आजच्या दिवशी 1 जुलैला दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून आपण साजरा करतो. का पाळला जातो हा दिवस? तर लिहून घ्या. हा दिवस देशातील आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि 2026 या दिवसाची थीम काय? बिहाइंड द मास्क हु हील्स द हीलर्स अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर नॅशनल डॉक्टर डे. क्लिअर? पहिलाच दिवस आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती,
महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. कॅनडा देशामध्ये आंतरराष्ट्रीय पेमेंट परवाना मिळवणारी पहिली भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट कंपनी कोणती ठरली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्कायडू नावाची कंपनी आहे. ही कंपनी स्कायडू एंटर्स कॅनडा ॲज फर्स्ट इंडियन क्रॉस बॉर्डर पेमेंट्स प्लॅटफॉर्म लायसन ओव्हरसीज. म्हणजेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पेमेंट परवाना मिळवणारी पहिली भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट कंपनी या ठिकाणी ठरली आहे. स्कायडू असं या कंपनीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जादो पटिया नावाचा एक चित्रकलेचा प्रकार आहे. याला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. तर ही चित्रकला कोणत्या राज्याची आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. थोडंसं रिलेट करा. ज फॉर जादो पटिया, ज फॉर झारखंड असं लक्षात ठेवायला सोपं जातं. क्लिअर? झारखंड बद्दल आपण चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 15 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार. राजधानी आहे रांची. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, बेटला, हजारीबाग, डालमा. 3 महत्वाचे धरण, मॅथॉन, चंदील आणि पंचेट. पुढचा प्रश्न क्रमांक 8. उत्तर प्रदेशातील जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू करणारी पहिली विमान कंपनी कोणती ठरली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडिगो एअरलाइन्स लॉन्चेस ऑपरेशन्स फ्रॉम नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट कनेक्टिंग 16 डेस्टिनेशन्स अक्रॉस इंडिया. म्हणजेच काय, भारताच्या बाहेर 16 वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला कनेक्टिंग करणारी या ठिकाणी पहिली विमान कंपनी ठरली आहे. उत्तर प्रदेशातील इंडिगो एअरलाइन्स असं या कंपनीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोलंबिया नावाचा देश आहे. त्या देशामध्ये नुकतीच अध्यक्षीय निवडणूक संपन्न झाली आहे. तर त्याच्यामध्ये अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक डी, अबेलार्डो देला एस्प्रिएला असं त्यांचं नाव आहे. प्रोनाउन्सिएशन अवघड जरी असलं तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तर कोलंबिया देशाचे नवीन आता अध्यक्ष बनले आहेत अबेलार्डो देला एस्प्रिएला. क्लिअर? प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनियुक्त अध्यक्षांबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही नवनियुक्त अध्यक्ष झाले त्यांच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली. सेशेल्सचे आहेत पॅट्रिक हर्मिनी. याच ठिकाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी इंटरनॅशनल 34व्या क्रमांकाचा अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाज. आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली. टांझानियाचे आहेत विंगलू चेंबा. व्हेनेझुएलाचे आहेत डेल्सी रॉड्रिग्ज. इराकचे आहेत निझार अहमदी. बेनिनचे आहेत रोमुआल्ड वडाग्नी. युगांडाचे आहेत योवेरी मुसेविनी. तर कोलंबियाचे आहेत अबेलार्डो देला एस्प्रिएला. पुढचा प्रश्न क्रमांक 10. INAS 330च्या सी किंग 42B हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनला अलीकडेच कोणी सेवेतून निवृत्त केलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय नौदल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इंडियन नेव्हीने या ठिकाणी निवृत्त केलं आहे, रिटायर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, जीर्णोद्धार केलेल्या 400 वर्ष जुन्या म्युझियम कुलमचे उद्घाटन कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, जगामध्ये 50 कोटी सबस्क्रायबरचा जो काही टप्पा आहे तो गाठणारा पहिला युट्यूबर मिस्टर बीस्ट हा कोणत्या देशाला बिलॉंग करतो? तर पर्याय क्रमांक ए, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि हा जो काही माझा मोबाईल नंबर आहे तो सर्वांनी मोबाईलमध्ये सेव्ह करा. 96 730 58 600 बरोबर. आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे मी सर्वांना या ठिकाणी रिक्वेस्ट करेल नक्कीच PDF परचेस करा, त्याची झेरॉक्स काढा, त्याच्यावरती 10 वेळेस रिव्हिजन मारा. येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा, नक्कीच तुम्हाला त्या PDFचा आणि आपल्या चॅनलचा फायदा होईल. क्लिअर? या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जो काय आहे तो लिहून घ्या. दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 1 जुलै, 2 जुलै,
3 जुलै की 4 जुलै. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.